तुमच्या समोर विषय मांडत आहे स्वतंत्र भारताची गाथा. स्वतंत्र भारताची गाथा. 150 वर्ष इंग्रजांच्या आम्ही खाल्ल्या लाथा. अरे 150 वर्ष इंग्रजांच्या आम्ही खाल्ल्या लाथा. स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही ठेवला घाण दुसऱ्याकडे माथा. स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही ठेवला घाण दुसऱ्याकडे माथा. कारण आमच्या लोकांना अजून स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नाही. साधे मतदान करण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला बजावता येत नाही. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात कित्येक वर्ष महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्या स्त्रियांना या हक्कासाठी झगडावे लागले, आंदोलने करावी लागली. तेव्हा कुठे त्यांना मतदान करण्याचा हक्क निर्माण झाला. आम्हाला मात्र स्वातंत्र्यानंतर गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला. आंदोलन करावे लागले नाही. हा हक्क मोफत मिळाला. म्हणून आमच्या लोकांना त्याची किंमतही कळाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मतदानाचा हक्क मीठ मिरची एवढा स्वस्त समजू नका. पण आम्ही तर 500 रुपये, 1000 रुपये याप्रमाणे आमचे मत विकून मोकळे होतो. खा मटण, दाब बटन, प्या रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. ही इतकी हलगर्जीपणाने आम्ही वागत आहोत. आज आम्ही 21व्या शतकात पदार्पण केले आहे. भारतीय राज्यघटनेने स्त्री पुरुष समानता आणली. पण खरं स्त्रियांना पुरुषा एवढे अधिकार आहेत का? चूल आणि मूल, सतीप्रथा, पुरुष प्रधान संस्कृती असे अनेक घटक स्त्री समानतेला बाधक आहेत. अजूनही स्त्रियांना पुरुषांइतके 100% स्वातंत्र्य नाही. अंतराळात गेलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या स्त्रियाच आहेत. ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पदके आणणाऱ्या स्त्रियाच आहेत. नव्हे या देशाला भारत माता म्हटले जाते. म्हणजे स्त्रीचीच उपमा दिली जाते. भारत माता समजल्या जाणाऱ्या देशात निर्भया कांड झाला, कोपर्डी सारखी घटना घडली आणि आता मणिपूरमध्ये 2 आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. एकीकडे तिला देवी म्हटले जाते, दुर्गा म्हटले जाते, भवानी म्हटले जाते, रणचंडी म्हटले जाते आणि दुसरीकडे तिच्यावरती अनन्वित अत्याचार केले जातात. अशा घटना ऐकल्यानंतर वाटते की खरंच या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे का? जोपर्यंत आम्हाला आमचे अधिकार कळणार नाहीत, आमचे हक्क आणि कर्तव्य कळणार नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य आम्हाला कळणार नाही. आज श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टीच्या व्यासपीठावरून समस्त भारतीयांना आव्हान करते की सांगत आहे आज तुम्हाला भारताची गाथा. अरे सांगत आहे आज तुम्हाला भारताची गाथा. सशक्त आणि सदृढ बनवा आपला माथा. सशक्त आणि सदृढ बनवा आपला माथा. जय जवान जय किसान हेच आपले दाता. अरे जय जवान जय किसान हेच आपले दाता. जय 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 भारत माता. जय 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 जय.